श्रावण महिना आणि नागपंचमी स्पेशल आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक मऊसूद आणि स्वादिष्ट असे पुरणाचे दिंडे। नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। अगदी सोप्या पद्धतीने पुरण न वाटता परफेक्ट पुरण कसं बनवायचं ते आपण बघूया। तर सर्वात आधी आता पुरणासाठी आपण इथे चणा डाळ एक अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। डाळ भिजून होते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर सर्वात आधी आता इथं कणकेसाठी थोडंसं पाणी घ्यायचंय। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय। थोडंसं कोमट केलेलं तेल घालून घ्यायचंय। आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय। आता साधारण मी तर 2 वाट्या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पीठ घेऊ शकता। आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। अशाच प्रकारे अगदी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना आपल्याला खूप जास्त कडकही ठेवायचं नाही आणि खूप जास्त सैलही ठेवायचं नाही। आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। तर आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत। आता एक अर्ध्या तासानंतर आपली डाळ पण व्यवस्थित अशी भिजलेली तुम्ही बघू शकता। अगदी परफेक्ट अशी आपली डाळ पण भिजलेली। तर आता आपण लगेच पुरण बनवायला घेऊया। आता आपण भिजून ठेवलेली डाळ एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आता डाळ व्यवस्थित शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं। नंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं।
आणि थोडीशी हळद घालून घ्यायची. आता झाकण लावून आपण डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. आता आपण एक 4 ते 5 शिट्ट्या देऊन डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. तुम्हाला जर डाळ भिजत न घालता शिजवायची असेल तर तुम्ही एक 2 शिट्ट्या थोड्या जास्त दिल्या तरी चालेल. आता आपली डाळ पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही चमच्याने किंवा हाताने असं प्रेस करून बघू शकता, आपली डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. तर त्यानंतर आपण डाळीतलं जास्तीचं पाणी काढून घेणार आहोत. आता डाळ गरम आहे तोपर्यंत चमच्याने किंवा पोटॅटो मॅशरने तुम्ही डाळ व्यवस्थित अशी मॅश करून घेऊ शकता. आता आपण मॅश करून घेतलेली डाळ परत एकदा त्याच कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित अशी मॅश करून झालेली. आता पूर्ण दिंड्यासाठी पुरण तयार करताना डाळ खूप जास्त मॅश करायची गरज नाही. थोडंसं डाळीचं टेक्स्चर ठेवलं तरी एकदम परफेक्ट टेक्स्चर येतं. आता आपण डाळ पुन्हा एकदा गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. आता इथं गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला पुरण कितपत गोड आवडतं किंवा कितपत कमी गोड लागतं त्यानुसार. आता गूळ घालून व्यवस्थित गूळ आणि डाळ
कमी गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ पण अगदी व्यवस्थित असा मेल्ट होत आलेला आहे. आता या ठिकाणी गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. जर तुम्ही फुल गॅस ठेवणार असाल तर तुम्हाला पुरण आणि डाळ कंटिन्यू हलवत राहावं लागेल. आता आपलं गूळ व्यवस्थित असं मेल्ट होत आलेलं आहे. आता या ठिकाणी गॅस कमीच ठेवायचा आहे आणि पुरण थोडंसं घट्ट. आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित असं घट्ट होत आलेलं आहे. आता आपलं पुरण थोडंसं घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालून घ्यायची. आणि त्यानंतर अगदी थोडीशी बारीक करून घेतलेली बडीशोप घालून व्यवस्थित असं पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपलं पुरण अगदी व्यवस्थित असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता त्यानंतर आपण पुरण थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहोत आणि आपलं पीठ पण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर आता आपण दिंडे बनवायला घेणार आहोत. तर दिंडे बनवण्यासाठी सर्वात आधी पिठाचा थोडासा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. आता लाटण्यासाठी तर कोरडं पीठ वापरायचं नाही, तर थोडंसं तेल लावून आपल्याला पोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. आता आपली पोळी पूर्ण गोल नाही झाली तरी काही हरकत नाही, फक्त थोडीशी पातळ लाटून घ्यायची. आणि आता आपण तयार केलेलं पुरण घेऊन त्या असं पोळीवर व्यवस्थित असं ठेवून देणार आहोत. त्यानंतर आता एका साईडने व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं. अगदी अशाच पद्धतीने आपण पोळी व्यवस्थित अशी पुरणावर दुमडून घेणार आहोत. आता हे आपले दिंडे व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आता बाकीचे पण दिंडे आपण बनवून घेणार आहोत. तोपर्यंत आता इथं मी गॅसवर कढईमध्ये केळीचं पानाला थोडंसं तेल लावून आता कढई आपण गरम करून घेणार आहोत. आता आपली कढई व्यवस्थित अशी गरम झाल्यानंतर तयार केलेले दिंडे आपण स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत.
आता आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी हे दिंडे स्टीम करून घेणार आहोत. आता एक 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले दिंडे एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. आता दिंडे परफेक्ट शिजलेत की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही एकदा पिठाला हात लावून चेक करू शकता. जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुमचे दिंडे थोडेसे शिजायचे बाकी आहेत आणि जर हाताला पीठ चिटकत नसेल तर आपले दिंडे एकदम परफेक्ट तयार झाले. आता हे तयार झालेले दिंडे आपण खाण्यासाठी घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने एकदम परफेक्ट असे शिजले गेलेले आहेत. आता आपले श्रावण स्पेशल आणि नागपंचमी स्पेशल असे पारंपरिक एकदम मऊसूद आणि स्वादिष्ट असे पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमधून पण एकदम व्यवस्थित असे शिजले गेलेले. आता खाण्यासाठी वरतून थोडस साजूक तूप घालून घ्यायचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.